जय श्री कृष्ण। जोर से बोलो एक बार, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री राम। जय श्री राम। जय शिवालाल। ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है। गुरुदेव आशीष दो जो सोचने का फर्ज है। सभी वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, आदरणीय हमारे गुरुवर्य गुरुजन, सभी संतों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। सभी भक्तजनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम। हम जो वक्ता के रूप में आपको ज्ञानार्जन कर रहे हैं, बैठे हुए सब श्रोता ये भी सब ज्ञानी है, सब ज्ञानी है। सबको धन्यवाद देते हैं। आप है इसीलिए हम यहाँ आपको सुना रहे हैं। आप यहाँ शायद इतने भीड़ से नहीं रहते तो हम यहाँ आपको इतने उत्साह से सब संत मंडल हमारे ज्ञानार्जन नहीं कर सकते। आप भी उतने यहाँ प्रार्थनीय है। तो आप सबके लिए आपका सबका स्वागत मैं मेरे वाणी से करता हूं। आप सब जोर से एक बार ताली बजाओ आपके लिए। आप आपके लिए ताली बजाओ कि आपकी पूजनीय है, आपके वंदनीय है। हमारे मित्र श्याम चैतन्य जी महाराज इतना प्रयास करके उन्होंने ये सब किया है और उनके पीछे हमारे बाबा जी है, फैजपुर के बाबा जी है। पूरी ताकत लगा के हमारे चैतन्य साधक परिवार है। मैं ज्यादा समय नहीं लेने वाला हूँ। तीर्थ क्षेत्र पैठण महाराष्ट्र की दक्षिण काशी, वारकरी के 4 संप्रदाय है। वारकरी के संप्रदाय ने दक्षिण काशी पैठण, मूल जो है संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी, संत तुकाराम महाराज देहू और संत एकनाथ महाराज पैठण, और हमारे पंडरीश पांडुरंग परमात्मा जो है हमारे जहाँ नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। पांडुरंग पंढरपूर या वारकरी संप्रदायाच्या भूमीमध्ये पैठणमध्ये आपण श्री श्री राधाकृष्ण मंदिर सेवाधाम आश्रमाची स्थापना केलेली आहे। आणि त्या आश्रमामध्ये परमपूज्य लक्ष्मण चैतन्य बापूजींची पादुका आहे। जशा प्रकारे श्याम चैतन्य महाराजांनी कुटिया बनवली होती आमच्या मित्राने, तशाच पद्धतीने 2016 मध्ये त्या ठिकाणी मी कुटिया बनवली आणि त्या कुटियामध्ये लक्ष्मण चैतन्य बापूजींची पादुका ठेवली। आज 51 फूट मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे। हे मी केलेलं नाहीये, बापूजींना केलेलं आहे। आणि त्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा 2024 मे महिन्यामध्ये होणार आहे। आपण सर्व चैतन्य साधक परिवारांच्या वतीने त्या ठिकाणी मी सर्वांना निमंत्रण देणार आहे। आपण सर्व येताल। बाबाजींचा त्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मी घेणार आहे। आपले फत्तेपूरचे महामंडलेश्वर स्वामीजींचं त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। दक्षिण काशी आहे आणि तुमची ताकद जशी श्याम चैतन्य महाराजांना मिळालेली आहे तशी मला पण तुमची ताकद त्या ठिकाणी जरुरी आहे। मज पामराशी काय थोरपण, पायची वाहन पायी भरी। 2च मिनिटं या ठिकाणी मला वेळ दिलेला आहे आणि जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाहीये। आमचे पौरादेवरून सर्व महंत
आलेले आहेत. मी सगळ्यापेक्षा छोटा आहे आणि तुम्ही मला सर्वांनी या ठिकाणी मोठं मन करून 2 शब्दासाठी वेळ दिलेला आहे. म्हणून बसणाऱ्या श्रोत्यांना एक विनंती करतो, माझ्या मित्रासाठी श्याम चैतन्य महाराजांसाठी पूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय कुणी उठायचं नाहीये. ये मन बडा चंचल है कैसे भजन करू तेरा, जितना सम जाहूं उसे उतना ही मचल जाए. म्हणून हे मन खूप चंचल, यासाठी मनाला स्थिर करा. एवढंच बोलतो. आणि कधी पैठणला आलात तर मी सुदामा म्हणून तिथं आहे, आपण कृष्ण म्हणून या. एवढंच बोलतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. जय श्री कृष्ण.